नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुमका घेऊन जातलो आहे देवगड तालुक्यातील एका सुंदर गावामध्ये, ता म्हणजे तरवाडी पीरवाडी कट्टा या वाड्यांचो राजा मानलो जाणारो श्रीदेव चव्हाटेश्वर या देवळाचो आज होलिका उत्सव आपल्याक ह्या व्हिडिओमध्ये बघूक मिळतलो। तसेच मित्रांनो, या देवाची महती काय आणि हा देवाचो 400 वर्षापूर्वीचो इतिहास असा, तो इतिहास पण तुमका ह्या व्हिडिओत समजतलो, त्याच्यामुळे व्हिडिओ खंय स्किप करू नको। दादू आपली गावाला ठेवली नाही भारी ना। हरी तर मित्रांनो, आता बघा आपण कट्टा तरवाडी पीरवाडी मध्ये आहोत आणि हे चव्हाटेश्वर मंदिर आहे। तर या चव्हाटेश्वर मंदिरा संदर्भात काही आपल्याला माहिती सांगेल, ज्यांना कोणाला माहिती नसेल हे मंदिर कुठे काय आहे कसं आहे, तर थोडी आम्हाला या मंदिराबद्दल माहिती सांगा। तुमचं नाव कसं काका? भालचंद्र गजानन शेटगे, बरोबर, उर्फ अण्णा शेटगे। हा 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 मग या मंदिराबद्दल जरा सांगा, म्हणजे ज्यांना कोणाला माहिती नाहीये मंदिराबद्दल। या मंदिराची हे आता परंपरेनुसार आम्ही शेटगे बंधूंचं मेन शेटगे बंधू आम्ही बस आम्ही इथले आहोत या मंदिराचे। तसं दुसरं एक मंदिर आमचं गांगेश्वर म्हणून आहे वरती, आणि दिरबादेवी, अशी 3 मंदिरं आमच्या शेटगे वसाहतीच्या अंडर आहेत सगळी। तर ते अशा या जवळजवळ मला वाटतं तर 400 वर्षापूर्वीपासून या मंदिराची स्थापना इथे झालेली आहे, 3 मंदिरांची। हे पाषाण आमचं आहे, पाषाणाकडे कौल प्रसाद चांगल्या तऱ्हेने लोक इथे येतात, लोकांची कामं चांगल्या तऱ्हेने होतात। जे आमची गावकर मंडळी इथे कौल प्रसाद घेणारे आहेत, ते बरेच जण आमच्या इथे कौल प्रसाद घेणारे बरेच कार्यकर्ते आमचे आहेत, ते इथे कौल प्रसाद घेऊन सर्वांचे जी काय गाराणी आहेत ती इथे चांगल्या तऱ्हेने सोडून त्यांची कामं पूर्णत्वाला नेतात। जामसंड्याचं देवस्थान म्हणजे असा की पूर्वी शेडगे तो किल्ल्यावर होतो, शिवाजी काळात ताबेदारी, त्याच्यानंतर त्या पळापळीत पीरवाडीवर येलो होतो। मग देवगडात किल्ल्यात शेडगे आणि करंगुटकर यांची जमीन अजून। मग ताजा देवस्थाना देवगडचा गणपती तो शेडग्याचा मुळात, चाळो जो हा होय हा देवाचो हा ते मुळात। त्याच्यानंतर पीरवाडी दिल्याच्या नंतर मुसलमानांची वस्ती होती, त्यांका सपवल्यान आणि ह्या पीर जहा ह्या त्यांचा हा मुळात, आणि मग शेडग्यान आपलं सगळं राटघाट थंय जोडून दिल्यान, अशी परंपरा। जामसंड्यात मेन चव्हाटो हो 12 वाडीचो, ही धीरबादेवीचो जी काय आता व्हळी घालतात हे इथून चोरून नेलेली त्या लोकांनी। ह्यांका कट्ट्यावरचे गाबी जे आहेत हे सालानी मारतात, पूर्वी धोंड्यान मारीत, अशी परंपरा होती। पण जामसंड्याची जी काय रीत आणि मर्यादा आणि 12 जो चौकचारा ह्यो इथून चालू झालेलो, आणि आकार जो आहे ह्या मर्यादेच्या मतान तो पण स्वयंभू हा, तो थापित नाही। धीरबादेवी स्थापित हा, गाबीत समाजात गावलेली, पण मूळ आणि कुळ इथेच हा। ह्यो होळी जो कार्यक्रम हा तो पूर्वजित हा, 400 वर्षापासून पूर्वजित हा। 12 तो चौकचार म्हणजे हयच हा, धीरबादेवीकडे 12 तो चौकचार नाही। आज जे काय खांब आहेत हे खांब पूर्वजित शेडग्याचेच आहेत, 5 खांब, 1 खांब नष्ट केल्याने गांगोचो, असे थै रीत मर्याद त्यांच्याने आपण बाळगोपाळाक जमून जी काय रीत घडवल्यानी ही शेडग्याक अंधारात ठेवून आज जाप जो काय थै होता शेडग्या नष्ट असो थै ठरवलो, आता बाईक दिलेलो जाप। अशा तऱ्हेने ती रीत मर्यादा सगळी पूर्व जोडलेली आहे। पण पूर्वीची जी काय जात सत्ता पूर्व सत्ता ही शेडगे वसाचीच हा, आता त्यांच्यानी कोणत्याकडे देऊन
जो काय राट चालू केल्यानी ह्याच्यात शेडग्याचो तरवाडी पिरवाडी कट्टा यांचो काही एक काही संबंध नाही, पण देवस्थान असल्यामुळे कोणता डावलीत नाही अशी पद्धत आहे. पण जी काय रीत मर्यादा ही मुळात ह्याचीच रीत मर्यादा. शेडगो जो काय करीत ही पूर्व दिशा, पूर्वीची सत्ता एक जी हा ही करंगुटकर वसाची मुळात हा पूर्व सत्ता. मग त्याका झेपला नाही म्हणून त्यांनी परत शेडग्याकडे दिला, म्हणून दोन्ही सत्ता हे शेडग्याकडे आता चालू होत. अशी परंपरा पूर्वजित झालेली आहे. असा आता तो जो काय त्या घाडी काकानी जो काय व्हिडिओ दिल्यानी तो पूर्ण चुकीचा, त्याच्यात सत्य काय नाही. म्हणजे जो काय पूर्वचो राठ हा हो राठ दाखवलेलो नाही, गांगो पळवलेलो नाही. गांगो जो काय हा थयच जाग्यारा आणि तो स्वयंभू हा. जी काय त्यांच्यानी रीत मर्यादा घडवल्याने ही संपूर्ण आज माहिती दिलेली चुकीच्या, शेडग्यांच्या मतान सगळी चुकीची. आमचो पूर्वज पूर्वी हैसूद देवगड किल्ल्यावर घोड्यावरून पूजा करून जायचो अशी पद्धत होती. पण आता पाठचा काढून काय त्याचा उपयोग नाही, त्याचा काय अर्थ नाही. आता जसो राट चाललो त्या रीतीने दोन्ही बाजूक चालता, त्याच्यात काय सवाल नाही. आजचं जी काय होळी जो ही काय कार्यक्रम हा ह्यो होळीचो मांडा चवाट्याचो म्हणजे ह्यो 12 वाडीचो मांडा. आणि आता हे आमचे जे काय कार्यक्रम होणार, आता होळी घातलेली आहे, आता ते टिपऱ्याचो नाच होणार आमचो, त्याच्यानंतर गारानी होणार रीतीप्रमाण 12-5 गाव घराची अशी पद्धत आहे. देव बाहेर गेल्याच्या नंतर उद्या तो किल्ल्यात घेऊन जाणार, 12 वाडी फिरवणार, अशा तऱ्हेने हो कार्यक्रम आजचो हा. परत आमचो कार्यक्रम दसऱ्याचो मोठो आता, पालखी फिरता, असे कार्यक्रम व्हायचे चालू आहेत. कार्यक्रम काही बंद व्हायचो नाही. पण जी काय चुकीचा आणि गांगेश्वराकडे मोठो वर्धापन दिन होता, अशी यात्रा होता, ही प्रत्येक कार्यक्रम व्हायचे आमचे चालू असत. त्याच्यात काय परंपरेत फाट पडलेलो नाही, आमच्या रीत मर्यादा चालू. आता मस्तपैकी आपल्या काही देवळाची माहिती मिळाली आहे, म्हणजे या देवळाचा इतिहास जो काय होतो तो आपल्याक समजला. आता ह्यांचे जे काय कार्यक्रम असतले तर ते आपण बघूया आणि तुमका पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये समजतले. तुम्ही जर या गावचे असा या वाडीतले असा असता हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सगळी जी मंडळी असा ती मंडळी हय जमलेली असा. तो सबस्क्रायबर मिळालेलो नाव कसा कुणाल प्रवीण कांबळे म्हणून. तर आता हे बघा हे काय जो कार्यक्रम असतो तो तुमका मी सगळं दाखवतो. तुम्ही होळी बघू शकतास एवढी मोठी असा ती. होळी पेटवली जाणार आहे, त्याच्यामुळे आता याचा काय हा तर तुम्ही पूर्णपणे तुमका ही माहिती मिळेल. होय होय तर मी स्वतः या गावात आहे पहिल्यांदा हा कार्यक्रम बघतोय, त्याच्यामुळे माझ्यामुळे तुमकाही बघूक मिळतलो. आणि पुन्हा एकदा सांगते, तुम्ही जर या गावचे असाल, या वाडीतले असाल आणि ही जर व्हिडिओ बघता असाल, तुम्ही जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा. बघा ही होळी पेटवली जाते आता. तर आता हे बघा जे होळीमध्ये कापड खेळ खेळले जातात ना, ते आता हे चालू होणार आहेत, ते तुमका आता बघूक मिळतले. देवनागरा चल जाऊ डोंगरा पायाशी घागऱ्या बांधिल्या. देवनागरा चल जाऊ डोंगरा पायाशी घागऱ्या बांधिल्या. देवनागरा चल जाऊ डोंगरा पायाशी घागऱ्या बांधिल्या. आचाची टोपी दिगंबरे मांडात पायरे लैलाम रे. आचाची टोपी दिगंबरे मांडात पायरे लैलाम रे. आचाची टोपी दिगंबरे मांडात पायरे लैलाम रे. देवनागरा चल जाऊ डोंगरा पायाशी घागऱ्या बांधिल्या.
दत्ता जय दत्तारी जय दत्ता पहिले नमन गणेश देवा हो गणेश देवा पहिले नमन गणेश देवा पहिले नमन गणेश देवा गणेश देवा पहिले नमन गणेश देवा दुसरे नमन धरतरी माते हो धरतरी माते दुसरे नमन धरतरी माते दुसरे नमन धरतरी माते हो धरतरी माते दुसरे नमन धरतरी माते तिसरे नमन चांदसूर्याला हो चांदसूर्याला तिसरे नमन चांदसूर्याला 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 चौथे नमन गावचा देवा हो गावचा देवा चौथे नमन गावचा देवा चौथे नमन गावचा देवा गावचा देवा चौथे नमन गावचा देवा चौथे नमन गावचा देवा हो गावचा देवा चौथे नमन गावचा देवा पाचवे नमन पाच पांडवा हो पाच पांडवा पाचवे नमन पाच पांडवा पाचवे नमन पाच पांडवा पाच पांडवा पाचवे नमन हो पाचवे नमन पाच पांडवा हो पाच पांडवा पाचवे नमन पाच पांडवा पाचवे नमन पाच पांडवा सहावे नमन सादर्शना हो सादर्शना सहावे नमन सादर्शना सहावे नमन सादर्शना हो सादर्शना सहावे नमन सादर्शना सातवे नमन सत्वेसुरा हो सत्वेसुरा सातवे नमन सत्वेसुरा सातवे नमन सत्वेसुरा हो सत्वेसुरा सातवे नमन सत्वेसुरा हो सत्वेसुरा सातवे नमन सत्वेसुरा सातवे नमन सत्वेसुरा हो सत्वेसुरा सातवे नमन सत्वेसुरा आठवे नमन हटुळ बरा हो हटुळ बरा आठवे नमन हटुळ बरा आठवे नमन हटुळ बरा हो हटुळ बरा आठवे नमन हटुळ बरा नववे नमन नवनाथ कुळी हो नवनाथ कुळी नववे नमन नवनाथ कुळी नववे नमन नवनाथ कुळी हो नवनाथ कुळी नववे नमन नवनाथ कुळी नववे नमन नवनाथ कुळी हो नवनाथ कुळी नववे नमन नवनाथ कुळी नववे नमन नवनाथ कुळी हो नवनाथ कुळी नववे नमन नवनाथ कुळी धावे नमन धावतरा हो धावतरा धावे नमन धावतरा धावे नमन धावतरा हो धावतरा धावे नमन धावे नमन धावतरा व धावतरा धावे नमन धावतरा अकरावे नमन रुद्र मातेला हो रुद्र मातेला अकरावे नमन रुद्र मातेला अकरावे नमन रुद्र मातेला हो रुद्र मातेला अकरावे नमन रुद्र मातेला बारावे नमन बारादोंड्याला हो बारादोंड्याला बारावे नमन बारादोंड्याला बारावे नमन बारादोंड्याला हो बारादोंड्याला बारावे नमन बारादोंड्याला कणकीच्या बेटीत कोमणीम झाला कणकीच्या बेटीत कोमणीम झाला हो कोमणीम झाला कणकीच्या बेटीत कोमणीम झाला सुवर्ण सूर्यान खाली उतरविला हो खाली उतरविला सुवर्ण सूर्यान खाली उतरविला सुवर्ण सूर्यान खाली उतरविला हो खाली उतरविला सुवर्ण सूर्यान खाली उतरविला तो कोम नेऊन टाकला सुताऱ्या वाड्या हो सुताऱ्या वाड्या तो कोम नेऊन टाकला सुताऱ्या वाड्या सुताऱ्या वाड्या
तो कोंब नेऊन टाकलं सुताऱ्या वाड्या हो सुताऱ्या वाड्या तो कोंब नेऊन टाकलं सुताऱ्या वाड्या सुताऱ्या दादान तास काम केलं हो तास काम केलं सुताऱ्या दादान तास काम केलं सुताऱ्या दादान तास काम केलं हो तास काम केलं सुताऱ्या दादान तास काम केलं अरे तो कोंब नेऊन टाकलं लोहाऱ्या वाड्या हो लोहाऱ्या वाड्या तो कोंब नेऊन टाकलं लोहाऱ्या वाड्या तो कोंब नेऊन टाकलं लोहाऱ्या वाड्या हो लोहाऱ्या वाड्या तो कोंब नेऊन टाकलं लोहाऱ्या वाड्या अरे लोहारे दादान लोहार काम केलं हो लोहार काम केलं लोहारे दादान लोहार काम केलं अरे लोहारे दादान लोहार काम केलं हो लोहार काम केलं लोहारे दादान लोहार काम केलं तो कोंब नेऊन टाकलं सोनाऱ्या वाड्या हो सोनाऱ्या वाड्या तो कोंब नेऊन टाकलं सोनाऱ्या वाड्या तो कोंब नेऊन टाकलं सोनाऱ्या वाड्या हो सोनाऱ्या वाड्या तो कोंब नेऊन टाकलं सोनाऱ्या वाड्या सोनाऱ्या दादान सोनार काम केलं हो सोनार काम केलं सोनाऱ्या दादान सोनार काम केलं सोनाऱ्या दादान सोनार काम केलं हो सोनार काम केलं सोनाऱ्या दादान सोनार काम केलं तो कोंब नेऊन टाकला पट्टावा वाडा हो पट्टावा वाडा तो कोंब नेऊन टाकला पट्टावा वाडा तो कोंब नेऊन टाकला पट्टावा वाडा हो पट्टावा वाडा तो कोंब नेऊन टाकला पट्टावा वाडा पटावे दादान गोंडे सजविले हो गोंडे सजविले पटावे दादान गोंडे सजविले पटावे दादान गोंडे सजविले हो गोंडे सजविले पटावे दादान गोंडे सजविले त्या पालखी मध्ये कोण देव बसे हो कोण देव बसे त्या पालखी मध्ये कोण देव बसे त्या पालखी मध्ये कोण देव बसे हो कोण देव बसे त्या पालखी मध्ये कोण देव बसे 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 एक होळ देव बसे होळ देव बसे 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 एक होळ देव बसे 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 एक होळ देव बसे होळ देव बसे 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 एक होळ देव बसे अरे होळदेव बसवून काय मान केला हो काय मान केला होळदेव बसवून काय मान केला अरे होळदेव बसवून काय मान केला हो काय मान केला होळदेव बसवून काय मान केला अरे सोनावने त्याला हुलपा दिला हुलपा दिला सोनावने त्याला हुलपा दिला सोनावने त्याला हुलपा दिला हुलपा दिला सोनावने त्याला हुलपा दिला अरे दामसंडेगाव त्याला मोकाशी दिला हो मोकाशी दिला दामसंडेगाव त्याला मोकाशी दिला दामसंडेगाव त्याला मोकाशी दिला हो मोकाशी दिला दामसंडेगाव त्याला मोकाशी दिला दामसंडेगावच्या लांब लांब वेसी हो लांब लांब वेसी दामसंडेगावच्या लांब लांब वेसी दामसंडेगावच्या लांब लांब वेसी हो लांब लांब वेसी दामसंडेगावच्या लांब लांब वेसी आता रे खेळ्या खायदासी रे खायदासी आता रे खेळ्या खायदासी रे आता रे खेळ्या खायदासी रे खायदासी आता रे खेळ्या खायदासी हनुमान गायती वसर खेळ्या
हनुमान गायती वशर खेळ्या ए हनुमान गायती वशर खेळ्या हा चला कडा खेळायचं पाणी पाणी घालायचं माझं काय खेळायला माझं बिडू शोक सुंदर पाणी गा शोक सुंदर पाणी गा हा पावा पावा अरे जमतात रे ते शिपत राहते अर्ध्या तासात संपून जरा खेळू दे केला गुल्लालाचा मार हो केला गुल्लालाचा मार माझी टोपी झाली लाल केला गुल्लालाचा मार केला गुल्लालाचा मार माझी टोपी झाली लाल पावा पावा सख्यानु गे पावा पावा सख्यानु निकाना गुलाल मारी तो साडी माझी चोळी आता ह्या महिला ज्या येऊन तिथे हे करतायत ते सगळे ज्यांचे ज्यांचे नवस होते त्यांचे नवस पूर्ण झाले आहेत आणि ते आपले नवस फेडतायत. तुम्ही बघू शकता कळशीने पाणी घेऊन ते पूर्ण रिंगण जे आहे ते शिकतो म्हणतो आपण, तर ते हे सगळं करतायत. आता तुम्ही दाखवतो तुम्हाला. केला गुल्लालाचा मार हो केला गुल्लालाचा मार माझी चोळी झाली लाल केला गुल्लालाचा मार केला गुल्लालाचा मार माझी चोळी झाली लाल पावा पावा सख्यानु गे पावा पावा सख्यानु निकाना गुलाल मारी तो पड़ी गाय जतारी जोय दत्ता जोय जतारी जोय दत्ता नाचतो कैसा वरी रे खेळिया खेळतो कैसा वरी जी कैसा वरी रे खेळिया खेळतो कैसा वरी रे नाचतो कैसा वरी रे खेळिया खेळतो कैसा वरी जी कैसा वरी रे खेळिया खेळतो कैसा वरी रे नाचतो पायावरी रे खेळिया खेळतो भूमीवरी जी पायावरी रे खेळिया खेळतो भूमीवरी रे नाचतो पायावरी रे खेळिया खेळतो भूमीवरी जी पायावरी रे खेळिया खेळतो भूमीवरी जी भूमी कैसावरी रे खेळिया भूमी कैसावरी जी भूमी कैसावरी रे खेळिया भूमी कैसावरी जी
ए भूमी कैसावरी रे खेळ्या भूमी कैसावरी जी ए भूमी शेषावरी रे खेळ्या भूमी शेषावरी जी ए भूमी शेषावरी रे खेळ्या भूमी शेषावरी जी अरे शेष कैसावरी रे खेळ्या शेष कैसावरी जी अरे शेष कैसावरी रे खेळ्या शेष कैसावरी जी अरे शेष कुर्मावरी रे खेळ्या शेष कुर्मावरी जी अरे शेष कुर्मावरी रे खेळ्या शेष कुर्मावरी जी अरे कुरुम कैसावरी रे खेळ्या कुरुम कैसावरी जी ए कुरुम कैसावरी रे खेळ्या कुरुम कैसावरी जी अरे कुरुम मंडळावरी रे खेळ्या कुरुम मंडळावरी जी अरे कुरुम मंडळावरी रे खेळ्या कुरुम मंडळावरी ए लिंबोनीची गायती वसर खेळ्या ए लिंबोनीची गायती वसर खेळ्या ए लिंबोनीची गायती वसर खेळ्या हा मार गया एंगर गया टिपरी मार्गा हिंगर गया समजून सांग माझ्या मित्राला गी टिपरी मार्गा हिंगर गया समजून सांग माझ्या मित्राला गी टिपरी मार्गा हिंगर गया समजून सांग माझ्या मित्राला गी सद्गुरुनाथम बालवधूतम ब्रह्मानंदम बालवकुं सद्गुरुनाथम बालवधूतम ब्रह्मानंदम बालवकुं आदिनाथ ब्रह्मरूप दत्त गुरु हे आदिनाथ ब्रह्मरूप दत्त गुरु हे दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त गुरु हे दत्त गुरु जय दत्त गुरु हे आदिनाथ ब्रह्मरूप हे आदिनाथ हे आदिनाथ हे दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त गुरु हे दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त गुरु जय दत्त गुरु चोळीची गायती वसर खेळ्या ए चोळीची गायती वसर खेळ्या ए चोळीची गायती वसर खेळ्या हा ध्यान खेळ रामा गुणान खेळ ध्यान कर रामा गुणान खेळ ध्यान खेळ घाय आहे ना टिपवलं आहे ना रे टिपवलं आहे त्या बारक्यानं आतमध्ये घेतलं ध्यान कर रामा गुणान खेळ ध्यान खेळ गुण खेळ ध्यान रामा गुणान खेळ ध्यान खेळ गुण खेळ हा
नमले गणपती हम न मिले गणपति हो प्रथम न मिले गणपति निसंगे साजरा होती प्रथम न मिले गणपति हो प्रथम न मिले गणपति निसंगे साजरा होती करू त्यांची विनंती हो करू त्यांची विनंती दुसरे करू त्यांची विनंती हो करू त्यांची विनंती विनंती हो करू त्यांची विनंती बसली सभा ऐकती करू त्याची विनंती हो करू त्याची विनंती रावण होता लंकेशी हो रावण होता लंकेशी सीता होती गुंफेशी अरे रावण होता लंकेशी हो रावण होता लंकेशी सीता होती गुंफेशी कळे दुष्ट रावणाशी हो कळे दुष्ट रावणाशी होऊन आला संन्यासी अरे कळे दुष्ट रावणाशी हो कळे दुष्ट रावणाशी होऊन आला संन्यासी गजपत गजपत गज भारी हो गजपत गजपत गज भारी स्वयंवर मांडिले हरी अरे गजपत गजपत गज भारी हो गजपत गजपत गज भारी स्वयंवर मांडिले हरी अरे हे काय रामाचे धनुष्य हो हे काय कोणाचे धनुष्य आणि धनुष्य मांडले सभेत अरे हे काय कोणाचे धनुष्य हे काय कोणाचे धनुष्य आणि धनुष्य मांडले सभेत हे काय रामाचे धनुष्य आणि धनुष्य हा खेळमेळ मंडळी फॅन बघा पंख बंद करू थांबा थांबा हे पंख बंद करा ढोल वाजू सांग रे
जरा ह्या साईडला हा. शेडगे मंडळी देवा बरा करून समागो राखोले. केळमेळ मंडळी देवा बरा करून समागो राखोले. गुटकर मंडळी देवा बरा करून समागो राखोले. आमळी मंडळी देवा बरा करून समागो राखोले. तर मित्रांनो, श्रीदेव चव्हाटेश्वराचो ह्यो होळिका उत्सव 2025 सालचो तुमका आवडलो असात तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. त्यांनी काय होईल, आपल्या गावचे जे रूढी परंपरा आहेत ते सगळ्यांपर्यंत जातील. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू.